तर थोड्या वेळापूर्वीची ईस्टर्न एक्सप्रेसवेवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। दोन्ही लेन या ठिकाणी प्रचंड मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। दोन लेन या फक्त या आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांच्या गाड्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या होत्या। या बाजूची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली। तर सरकारकडून आपल्याला सहकार्य करण्यात आलंय, त्यामुळे मराठा बांधवांनी आपल्या या गाड्या पोलीस सांगतील तिथे पार्क कराव्यात असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय। अंतरवाली सराटीपासून ते पुण्यापासून एक एक करत मराठा बांधव यामध्ये जोडला गेला। जवळपास 3000 गाड्या मुंबईमध्ये दाखल झाल्या, त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील झाली। मात्र आता सरकारने आपल्याला इथे उपोषणासाठी परवानगी दिली, सरकारकडून सहकार्य केलं जातंय आणि त्यामुळे मराठा बांधवांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। आझाद मैदानापासून आता जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालंय। तर सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। यामध्ये सगळे सोयऱ्याचा मुद्दा आहे, त्याचबरोबर ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। जरांगे पाटील यांच्या या इशाराकडे कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट 2023 ला मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये पहिलं उपोषण केलं होतं। 40 दिवसांपर्यंत त्यांचं हे उपोषण चाललं होतं। त्यानंतर आता आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय। आतापर्यंत 7 वेळा त्यांनी मराठा आरक्षणासाठीचं उपोषण केलं होतं। काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आंदोलनासंदर्भात काय नेमकं म्हटलंय ते आपण पाहूया। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होणे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे ईडब्ल्यूएस पासून सारथीपर्यंत आज एवढं मांडता येणार नाही, पण हे आम्ही पुढे केलेलं आहे आणि पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल, देवेंद्र फडणवीस सरकार करेल, ही आमची भूमिका आहे। आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील असं आम्हाला त्याप्रमाणे माहिती होती। तथापि आता आज ते पोहोचलेले आहेत। त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात यांनी पूर्वीचा शासनाकडे एक निवेदन पाठवलेलं आहे। त्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्तरावरची चर्चा सुरू आहे। तर थेट आपण जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी जाऊयात। आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्या सोबत आहेत। दत्ता, जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची मुंबईत आल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि 5 वाजेपर्यंत त्यांना उपोषणासाठी परवानगी देण्यात आली आहे, तर यावर जरांगे पाटलांनी ठामपणे नेमकं काय म्हटलंय? नक्कीच निखिल, अगदी काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू केलं। आझाद मैदानावर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी केलेली आहे। तर आतापर्यंत जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला 4 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे। प्रत्यक्षपणे ते या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। यामध्ये आहेत विजयसिंह पंडित, राजू नवघरे, विलास बुमरे आणि प्रकाश सोळंकी। हे प्रत्यक्षपणे जरांगे यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। तर जरांगे पाटील उपोषण स्थळी बसले, त्या ठिकाणी गणपती बाप्पाची आता स्थापना करण्यात आलेली आहे। गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, एक मराठा लाख मराठा।
मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो। तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। बाप्पाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली। बाप्पाची आरती करून त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय। बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे।